वेलकम ऑन डे 4. आम्ही चाललोय लॉंग ड्राईव्हला. काय करू तू अतू? से समथिंग. हॅलो अतू, जस्ट स्पॉटेड अ कंटेंट फॉर मी. लेट मी शो यू. इथे लिहिलेलं आहे बघा, स्मॉल एफर्ट्स क्रिएट बाय बिग रिझल्ट्स. बट रिझल्टची स्पेलिंग बघा किती मस्त लिहिलेली. सो थँक्स टू अत्तू फॉर स्पॉटिंग अँड थँक्स टू मी फॉर क्रिएटिंग अ व्हिडिओ. आता मंगेशकर पार्ट 2. काय म्हणू? मंगेशकर पार्ट 2. पार्ट 2 कशाला? अर्चना सिरसाट पार्ट 1च आणि सिंगलच. सिंगल? आर यू सिंगल? ओनली वन पर्सन ऑन अर्थ. ओनली वन? येस. नॉट ओनली वन, ओनली वन. बट आत्तूच्या क्रेविंग्सनुसार आम्ही इथं पेरू घ्यायला थांबलेलो. इथं वातावरण खूप मस्त आहे, बघू शकता. मी टिपिकल ब्लॉगर टाईप बोलतोय की बघू शकता हे ते. ऑब्विसली नाही करायचं, ते नॅचरल ठेवायचं. तुझी स्टार्कल सगळ्यात पहिले. असं वाघाला बघू आपण, हाय करू. नाही माझी टर्कल म्हणजे नंतर तुला ब्लॉग मध्ये मदत करेन. आपला ब्लॉगच मेन होईल ना. मग किती फेमस होऊन जाऊ आपण एका वाघाने. बेकार काम. ग्रामपंचायत सिंगापूरला आहे. सिंगापूरला आहे आम्ही, सिंगापूरला. इथं मंदिर सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे छोटे भाऊ सोपानदेव यांच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे. आता ते मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडे थोडंफार पाणी आहे गेस, ते पण बघायला जाऊ. मंदिराचं बांधकाम इतकं वेगळं आहे की एका कोपऱ्याला समजा आपण काही बोलतोय तर ते ह्या कोपऱ्याला ऐकू येतात. म्हणजे किती जरी हळू बोललेला असं तो असं वाटतं की मायक्रोफोन टाईप ऐकू येतंय. बघा आता 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 तू बोलेल. हा बोल. थोडंफार लिटरिंग केलंय लोकांनी, पण आपण त्याला तर काही चेंज नाही करू शकत. जेवढं आपल्याकडून होतं आपण तरी म्हणजे जे पण आपला कचरा आहे वगैरे तो आपल्याकडे ठेवून नंतर त्याला नीट लिटर केलं पाहिजे, नीट जागेवर फेकलं पाहिजे जिथं पण म्हणजे त्याचं वेस्टेज वगैरे नाही होणार. मॅनेजमेंट नीट होईल त्या जागेवर. मग अशा प्राचीन हिस्टॉरिकल प्लेसेस स्वच्छ असतात आणि आपल्याला पण यायला चांगलं वाटतं अशा जाग्यांवर. म्हणून नेहमी ह्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं की आपण कुठे फिरायला चाललो तर आपला कचऱ्यामुळं कोणाला दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि कुठल्या जागा पण खराब नाही झाल्या पाहिजे. सो गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए साइनिंग ऑफ.